गुळाचा भाव तेजीमध्ये राहील म्हणतोय मामा. काय सांगतोय? गुळाचा भाव तेजीमध्ये राहील. साखरेचा भाव अरे चढेल उतरेल चढेल उतरेल चढेल उतरेल, पण गुळाचा भाव तेजीमध्ये राहील. आज विचार करा तुम्ही, आम्ही गुळ घ्या, गुळाची किंमत काय आहे, साखरेची किंमत काय आपल्याला आपल्याला मार्केटमध्ये कळून जाईल. एक लक्षात ठेवा, कारण मामानं सांगितलेला गुळाचा भाव तेजीमध्ये राहील, साखरेचा भाव कारण त्याने भडकून जाईल, उतरेल, कमी होईल, जास्त होईल. मामा पुढे जाऊन सांगतो तंबाखूचा बंबाक होईल, तंबाखूचा बंबाक होईल, तंबाखू पासून घर बरबादीला लागेल म्हणतोय मामा. तंबाखू पासून घर बरबादीला लागेल आणि तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. गगनाला मग याचा अर्थ कळाला का? एक अभ्यास करा बरं. ज्यावेळेस तंबाखूची निर्मिती झाली तर त्या तंबाखूला कोणी सुद्धा बघत नव्हतं. हळूहळू ती तंबाखू मार्केटमध्ये आली. त्या तंबाखूचा भाव 4 आण्यावरला 8 आण्यावरला 8 आण्यावरला रुपयावर आला, रुपये म्हणता म्हणता 12 आण्यावर आणि खरोखर 1.25 रुपयावर आला, 1.5 रुपयावर आला, 2 रुपयावर आला, असं वाढतच चाललेलं आहे, पण कमी व्हायला राजी नाही. कारण मामानं सांगितलेलं आहे की तंबाखूचा बंबाक होईल आणि तंबाखू पासून घर बरबादीला लागेल. आज कुठलंच घर असं नाही की त्याला तंबाखूचं किंवा त्याला तंबाखूची गरज सुद्धा नाही. कोण्याही माध्यमातून तो तंबाखूचं अजिबात आपल्या घरामध्ये त्याचं व्यसन कुठल्याही माध्यमाचं नाही, असं एकही घर शिल्लक नाही. मामाने सांगितलेलं आहे की बाबा तंबाखूचा भाव, तंबाखूचा बंबाक होईल, तंबाखूचा भाव तेजीमध्ये राहील, चढेल उतरेल चढेल उतरेल आणि तंबाखू पासून घर बरबादीला लागेल. तर आज ह्या काळामध्ये तो प्रकार चालू आहे. मामा पुढे जाऊन सांगतो, एवढ्यावर सांगत नाही, कारण मामा काय सांगतोय? जमिनीतलं धान्य बैमान होईल म्हणतोय मामा. काय सांगतोय? जमिनीतलं धान्य बैमान होईल. याचा अर्थ कळाला का आपल्याला? काही लोकांना कळाला, काही लोकांना कळाला नाही. जिथं पहिले 1 पिशवी टाकत होता ना आपण, 1 बॅग टाकत होता, तिथं आपल्याला 1.5 बॅग टाकावं लागले. का टाकावं लागले? कारण जे आपण ज्याची पेरणी केली, कारण ती जशी पेरणी केली तशी पेरणी उगवत नाही. कारण मामाने काय सांगा? जमिनीत धान्य बैमान होईल. आज अनेक लोकांना त्याचा अनुभव सुद्धा यायला गेलाय, म्हणून त्याच्यासाठी हा प्रकार वाढत चाललेला आहे. मामा पुढे जाऊन काय सांगतोय? काळी कांडी पोटाची दरा जतन कराव, काळ्या कांडीसाठी वादविवाद होतील, खून खराबी होतील, कोर्ट कचऱ्या होतील. काळी कांडी म्हणजे कोणती? काळी कांडी म्हणजे ती जमीन म्हणतोय मामा. जमिनीला काळी कांडी म्हणतोय मामा. काळ्या कांडीला, काळी कांडी पोटाची दरा जतन करा, तिचं राखण करा. काळ्या कांडीसाठी खून खराबी होतील, कोर्ट कचेरी होतील, वादविवाद होतील. तर आज अनेक गावामध्ये बांधासाठी भांडणं येते. एक लक्षात ठेवा, अनेक गावगाड्यामध्ये कोर्ट कचेरीची कारणे आपल्या त्या जमिनीसाठी चालू आहेत. अनेक गावात त्या ठिकाणी जमिनीसाठी वादविवाद, भांडण, तंटे आणि खून खराबे सुद्धा चालू आहेत. हे चालू आहे, हे मामा सांगतोय. एक लक्षात ठेवा, मामा काय सांगतोय? ह्या देशामध्ये समान नागरिक कायदा येणार म्हणतोय मामा. काय सांगतोय? समान नागरिक कायदा ह्या देशामध्ये येणार म्हणतोय. म्हणजे कोणाच्या माध्यमातून येणार, काय येणार हे मामाला माहिती, पण मामा काय सांगतोय? ह्या देशामध्ये समान नागरिक कायदा ह्या देशामध्ये लागू होईल आणि ह्या देशामध्ये समान नागरिक कायदा येणार म्हणतोय. चुकणार नाही म्हणतोय, येणार म्हणतोय. कारण मामा काय सांगतोय? कारण मामा सांगतोय अरे कागदाचा घोडा मनुष्याला खुळ लावून सोडेल. कागदाचा घोडा मनुष्याला खुळ लावून सोडेल. त्याचा अर्थ कळाला का आपल्याला? आठवा जरा पाठीमागचे दिवस जरा आठवायचं. कारण मामाने काय सांगितलेलं आहे? कारण इथून पुढं, कारण अरे कागदाचा घोडा मनुष्याला खुळ लावून सोडेल. काही काळाच्या पाठीमाग एक विचार करा, ज्यावेळेस या देशामध्ये कारण अनेक एक गोष्ट घडलेली होती, त्या गोष्टीमध्ये कारण त्याने पैसा बदलण्याचा योग आलेला होता. तर प्रत्येक माणसाला पैशाचं वेड, प्रत्येक माणसाला पैशाचं एक भूत, एक विचार निर्मिती झाला होता
की काय करावं, कसं करावं, कुठं जावं, काय करावं, हे माणसाला गोर गरीब असेल का श्रीमंत असेल प्रत्येकाला त्याची जाणीव झाली होती. कारण मामानं पुढे जाऊन सांगितलेला की मनुष्याला कागदाचा गोडा पुढे लावून सोडेल. त्याचा अर्थ विचार करा. आज एक मन आहे, आज पैसा म्हणलं ना कारण शाना सुद्धा येडा होऊन बसलाय. पैसा म्हणजे शाना सुद्धा येडा होऊन बसलाय. पैशानं पुढे लावून सोडले या जगाला की पैसा 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 पैसा. त्या पैशाच्या पुढे त्याला नातं दिसणार आलं, पैशाच्या पुढे त्याला आई वडील दिसणार आलं, पैशाच्या पुढे त्याला कुठला मित्रत्व दिसणार आलाय, पैशाच्या पुढे त्याला कोणी दिसणार आलाय. पैसा जेवढा श्रेष्ठ आहे कारण तेवढं काही श्रेष्ठ देव धर्म संत नातं गोत काही श्रेष्ठ नाही. लक्षात ठेवा. पण तो पैसा हाच श्रेष्ठ आहे असं समजून वागायला लागलेलं आहे. मामानं काय सांगितलं, कागदाचा गोडा मनुष्याला खुळ लावून सोडे. आज कागदाच्या गोड्यानं जग जनार्दनाला खुळ लावून सोडले, खुळ बेजार करून टाकले. तर मामा पुढे जाऊन काय सांगतोय, एवढ्यावरच मामा थांबत नाही. कारण मामा काय सांगतोय, बांधाड बांध शिवाड शिव, बांधाड बांध शिवाड शिव. कारण वरुण राजाची वाट बघत राहशील, पाऊस ग पाऊस पाणी ग पाणी करत राहशील, आणि पाऊस ग पाऊस पाणी ग पाणी करत राहशील, वरुण राजाची वाट बघत राहशील. चैत्र महिन्यामध्ये इथून पुढं अनेक गोष्टी घडत जातील म्हणून मामानं सांगितलेलं आहे. मामा पुढे जाऊन काय सांगतोय, या देशामध्ये अनेक गोष्टी घडणार आहे म्हणतोय. मामा काय सांगतोय, भारतातले सैनिक, भारताचं सैनिक चीन आणि भारताच्या सरहद्दीवर आपल्या छातीची ढाल करते आणि तिकडून चीन राष्ट्राचे सैनिक दोघांची टक्कर लागेल म्हणतोय, टक्कर. आणि भारताचे सैनिक आपल्या छातीची ढाल करून त्यांच्यावर लढत करते आणि भारत आणि चीन राष्ट्राच्या सैनिकाला वापस पाठवतील म्हणते मामा. मामा एवढ्यावर बोलून थांबत नाही, तर मामा पुढे जाऊन सांगतात. एवढ्यावर मामा थांबत नाही तर मामा पुढे जाऊन सांगतात, पाकिस्तानचा चौथाही कोणा, पाकिस्तानचा चौथाही कोणा भारत देश आपल्या आपल्या ताब्यात घेतील. भारत देश, भारताचे सैनिक पाकिस्तानचा चौथाही कोणा आपल्या आपल्या सरहदीमध्ये घेतील, आपल्या ताब्यात घेतील, कब्जात घेतील. असं कोण सांगतो, मामा सांगतो. हिंदू धर्म, जो हिंदू धर्म तो मामाला कटाळा येतो ना हिंदू धर्माचं, पण मामा सांगतो ह्या हिंदू धर्माचं जगात जयकार चालेल म्हणून सांगितलं. जगात त्याचा डंका वाजेल आणि जगावर तो एक दिवस हिंदू धर्म जगावर राज्य करेल म्हणून सांगितलेलं. कारण श्री सद्गुरु संत बाळूमाच्या मुखात वाक्य. कारण मामानं सांगितलेलं आहे, इथून पुढे त्या ठिकाणी जग जनार्दनाला सुद्धा प्रश्न पडेल आणि जग जनार्दन भारत देशाकडे, प्रत्येक जण भारत देशाकडे एक आदर्श भावनेनं, एक विचारानं, एका भावनेनं भारत देशाकडे पाहतील म्हणून सांगितलेलं आहे. मामानं सांगितलेलं आहे. कारण मामाच्या शब्दानुसार या देशामध्ये मामानं सांगितलेल्या पद्धतीने हे कार्य चालू आहे. मामानं सांगतो समुद्राची संपत्ती नाश पावेल. काय सांगतोय, समुद्राची संपत्ती नाश पावेल. जे समुद्र आहे ना, अनेक लोक म्हणतात, विचार करतात समुद्राकडे लय संपत्ती आहे, समुद्रामध्ये लय संपत्ती. काय मामा काय सांगतोय, समुद्रातील संपत्ती, समुद्रामध्ये जे समुद्र आहे त्या समुद्रातील संपत्ती नाश पावेल म्हणतोय मामा. त्या समुद्रावर सुद्धा युद्ध, गोळीबार, बॉम्बस्फोट हे होणार म्हणतोय मामा. मामा पुढे जाऊन सांगतो, एवढ्यावर थांबत नाही. कारण मामा पुढे जाऊन सांगतो की ह्या देशाचं विज्ञान, ह्या जगाचं विज्ञान कारण चंद्रावर जाईल, सूर्यावर जाईल, अनेक मार्ग शोधतील म्हणून सांगितलेलं आहे. पण मामा पुढे जाऊन सांगतो, तेवढ्यावर थांबत नाही. मामानं सांगितलेलं आहे, हे जग आणि हे जगातलं विज्ञान कुठं जरी जाऊन बसलं तर मी सोडणारा नाही म्हणतोय. का ह्या जगामध्ये 100% ह्या जगामध्ये विनाशकाळ हे अटळ आहे आणि तो विनाशकाळ टळणार नाही म्हणतोय. का मामा काय सांगतोय, तुम्ही चंद्रावर जाऊन बसला, सूर्यावर जाऊन बसला आणि पाताळावर जर घर करून बसला तरी मी सोडणार नाही म्हणतो. कसा सोडणार नाही बघा मामा कसं सांगतो.
का चंद्र सूर्याची टक्कर होईल. काय सांगतोय? चंद्र सूर्याची टक्कर होईल, पृथ्वी गडप होईल. पण तुम्ही पाताळात जाऊन बसला का सूर्यावर जाऊन बसला का चंद्रावर जाऊन बसला तरीही मी सोडणारा नाही म्हणतोय. चंद्र सूर्याची टक्कर होईल, पृथ्वी गडप होईल म्हणतोय. कारण मामा एवढंच सांगून थांबत नाही. माझ्या सूर्याच्या पाठीमाग, माझ्या पालखीच्या, माझ्या कार्याच्या पाठीमाग मर्यादेचा गाडा आहे. त्या गाड्याचा ड्रायव्हर मी म्हणतोय. कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे मी स्वतः ठरवतो म्हणतोय. एवढ्यावर मामा थांबत नाही. तर मामा सांगतो इथून पुढे ह्या जगामध्ये 12 कोसावर एक दिवस शिल्लक राहील म्हणतोय मामा. किती कोसावर? 12 कोसावर एक दिवस शिल्लक राहील. पिंडाला शिवायला कावळा सुद्धा शिल्लक राहणार नाही म्हणतोय. कावळा सुद्धा शिल्लक राहणार नाही पिंडाला शिवायला. कारण तो मी बघायला असणार आहे. हे जग जनार्दन ज्या जगाचे विनाशकारी चालू होईल. कारण तो घडवायला सुद्धा मीच असणार आहे आणि तो बघायला सुद्धा मीच असणार आहे. तुम्हाला दुसरा कोणीच भेटणार नाही म्हणतो या जगात. कारण मामाने सांगितलेलं आहे जसं झेंडूचं बीज असतो आणि त्या झेंडूचं बीज असल्या आणि झेंडूचं बीज एका आंध्या शेतात किंवा एखाद्या ठिकाणी टाकलं आणि त्या बीजाच्या माध्यमातून एखादी झाड निर्मिती होत आणि त्या झाड हळूहळू वाढत जातं. त्या झाडाला फुलं लागतात, पानं लागतात आणि ते फुलं हळूहळू हळू का फुलत जातात आणि हळूहळू त्या झाडाची वय वाढत गेले की त्या झाडाचं फुल जे आहे ते त्याचा वेळ संपला का त्या फुलाच्या वरचे जे पाकळ्या येतात ते हळूहळू ते सुकत जातात, वाळत जातात आणि हळूहळू त्या झाडाचे पानं गळून जातात. ते झाड वाळत. पण त्या झाडाला जे लागलेलं जे फुल आहे, कारण त्या फुलामध्ये जे बीज आहे, कारण ते बीज कधी वाळत नाही. तसा मी आहे. कारण मी मरणारा माणूस नाही, मी अमर आहे. माझ्या एका स्वरूपाच्या माध्यमातून अनेक स्वरूप निर्मिती करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. कारण तो म्हणजे मी आहे असा मामा सांगतो. आणि मला निर्मितीही करता येतं, निवारही करता येतं आणि त्याचा विनाश सुद्धा करता येतं. तो म्हणजे मी आहे असा मामा सांगतो. आणि मामा पुढे जाऊन सांगतो. एवढ्यावर मामा थांबत नाही. ह्या कलियुगामध्ये काय मामा सांगतो? ह्या कलियुगाच्या नंतर म्हणजे हे जग जनार्दनामध्ये या कारण छत्रपती शिवाजी महाराजाचा जय जयकार करा. काय सांगतो बघा? छत्रपती शिवाजी महाराजाचा जय जयकार करा. छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटाला येतील जन्माला. कोणाच्या तरी पोटाला. कोणाच्या म्हणजे ह्या समाजाच्या नाही, त्या समाजाच्या नाही. जिथं भगवंताला ज्या माये माऊलीच्या गर्भातून जन्माला यायचं आणि कुठून कार्याची सुरुवात करायची आहे तो जगाचा मालक ठरवेल म्हणतोय मामा. कारण छत्रपती शिवाजी महाराज जय जयकार करा. छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटाला जन्माला येतील आणि जन्माला आल्याच्या नंतर आपल्या कार्याची सुरुवात करण्याच्या अगोदर मला नमस्कार करून कार्याची सुरुवात करतील. ते कोणतं कार्य म्हणतोय मामा? फुटतील 9 लाख हजार बांगडी फुटेल. कृष्ण गंगेच्या काठी 9 लाख हजार बांगडी फुटेल. येईन कापा कापी छुपा छुपी रक्ताचे पाठ वाहतील म्हणून सांगितलं मामा. काय? रक्ताचे पाठ वाहतील. फुटतील 9 लाख हजार बांगडी कृष्ण गंगेच्या काठी फुटेल म्हणतोय मामा. आणि येईन या जगामध्ये कापा कापी आणि छुपा छुपी रक्ताचे पाठ वाहतील म्हणतोय मामा. हे मामा सांगतो. आणि मामा हे जग कार्य घडण्याच्या अगोदर मामा आपलं वैभव या जगाला सांगण्याचं काम, जाग करण्याचं काम मामा ह्या मुख्य प्राण्याच्या माध्यमातून करण्याचं काम चालू आहे. लक्षात ठेवा. कारण मामाने एवढ्यावरच थांबून मामाने संपविलं नाही. मामा एवढ्यावर थांबून मामाचं कार्य थांबलं नाही. इथून पुढे मामाने सांगितलेलं आहे रोगराई वाढत जाईल म्हणून सांगितलेलं आहे. रोगराई वाढत जाईल. कोरोना एवढा मोठा महामारी होती ना. का मामा काय सांगतोय? मामाच्या भाकणुकीमध्ये पहिल्या वर्षी कोरोनाची निर्मिती झाली आणि गुढीपाडवा यात्रेचा मामाच्या यात्रेमध्ये भाकणूक होत असते.
त्या भाकणुकीमध्ये मामाच्या सांगण्यात देवानं सांगण्याचं काम केलं की हे कोरोना सारखा महामारी मी पायधुळी घेतो म्हणून सांगितलं होतं. पायधुळी, या कोरोना हा आजार पायधुळी घेतो आणि त्याचा नायनाट करून टाकतो. मामानं सांगितलं होतं आणि हलसिद्धनाथानं सुद्धा सांगितलं होतं की कोरोना सारखी महामारी या जगातून संपुष्टात आणण्याचं काम करा. मी करसान भंडारा हा, कारण त्या भंडाऱ्याचा महिमा कोरोनापेक्षा सुद्धा महिमा मोठा आहे म्हणून सांगितलं होतं मामानं. तर मामानं पुढे जाऊन सांगितलं, एवढ्यावर मामा थांबले नाही. कोरोनापेक्षा सुद्धा ह्या जगात मोठी महामारी येईल म्हणतोय मामा. काय सांगतोय? कोरोना गेला, पण कोरोनापेक्षा सुद्धा ह्या जगात मोठी महामारी येईल. ती महामारी अशी असेल म्हणतोय मामा की त्या महामारीपासून कोणीच सुद्धा शिल्लक राहणार नाही. तर मामा त्या कशा पद्धतीने निर्मिती होणार ते बी मामा सांगून जातो. इथून पुढे ह्या जगामध्ये वाघाला भेटणार नाहीत लोक, वाघाला, पण उंदराला भेल्याशिवाय राहणार नाही. उंदराला भेल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगितलेलं. म्हणजे विचार करा, त्या उंदरापासून कोणता आजार निर्मिती होईल या जगात आणि कोणता विषाणू निर्मिती होईल या जगात आणि त्या विषाण्यापासून, त्या आजारापासून या जग जनार्दनाला हानी होईल म्हणून सांगितलेलं आहे. मामा एवढ्यावर कुठे थांबतोय? कारण मामा सांगतोय की बाबा ह्या जगामध्ये अखंड किरण खोकला उदंड असेल म्हणून सांगतोय. किरण खोकला, किरण खोकला याचा अर्थ कळाला नसेल. किरण खोकला उदंड राहील या जगात. प्रत्येक माणसाला ताप, खोकला, पडस, अशक्तपणा हे प्रत्येक माणसाला आजार अखंड राहील म्हणून सांगितलेला आहे. तो संपुष्टात येणार नाही म्हणतोय, अखंड राहणार म्हणतोय. ताप, खोकला, पडस हे उदंड आहे म्हणून सांगितलेलं आहे. काय मामा काय सांगतोय? पुढे जाऊन मामा सांगतोय, मामा काय सांगतोय? इथून पुढे मामा पुढे जाऊन सांगतो. कारण मामानं सांगितलेलं आहे, पाऊस ग पाऊस, पाणी गा पाणी करत राहशील. काय? पाऊस ग पाऊस, पाणी गा पाणी करत राहशील, वरुण राजाची वाट बघत राहशील. कारण त्या ठिकाणी मेघ राजाला सुद्धा तुमचं आमचं पुण्य म्हणजे तुमचं आमचं पाप धुणं वेणं झाले म्हणतोय. जो सूर्य नारायण निघतो ना, मामा काय सांगतो? अरे त्या सूर्याला सुद्धा तुमचं आमचं पाप भगवाना झालंय म्हणतोय. एवढा पापाचा डोंगर मापलेला आहे. अरे ह्या जगामध्ये डोंगरा एवढं पाप झालंय म्हणतो मामा. डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढा पुण्य शिल्लक आहे. त्या दोऱ्याच्या आधार डोंगर करतोय. आपली जागा 3.5 हात आहे म्हणतोय. माझं माझं म्हणू, धरतीचं वज आहे. पाण्याचा बुडबुडा, पाण्याचं कधी विकत मिळेल, पाणी लागेल. आपली जागा 3.5 हात आहे म्हणतोय. आज कार्याने म्हणले प्रत्येकाला फुकटचं पाणी पिण्याची सुद्धा क्षमता तुमच्या आमच्या शरीरात राहिली नाही. लक्षात ठेवा, फुकटचं पाणी सुद्धा तुम्हा आम्हाला पिण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या अंगात राहिलेलं नाही. कारण मामानं सांगितलेलं आहे, पाण्यासाठी लोक पाळी लावतील, पाण्यासाठी सुद्धा लोक पाळी लावतील. पाण्याचा कप विकत मिळेल म्हणून सांगितलेलं आहे. आज फुकटचं पाणी पिणं शक्य नाही. आज प्रत्येकाला विकतचं पाणी पिण्याचा वेळ आज निर्मिती झालेला आहे. लक्षात ठेवा. कारण मामानं सांगितलेलं आहे, कारण मामानं सांगितलेलं आहे, बाबा खांद्यावर चाबूक राहील, हातावर भाकर राहील, उशाचा पटकून उशाला राहील, चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल. काय निघून जाईल म्हणतोय? खांद्यावर चाबूक खांद्यावर राहील. माझं माझं म्हणू नको, धरतीचं वज आहे, पाण्याचा बुडबुड आहे, पाण्याचं बेकत नाही, पाणी लागेल आणि घरातून गेलेला मनुष्य परत येईन म्हणून ही आशा धरू नको.